नाही बोलणार. हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे. अरे तो बघा की आमचं जरा सुडीत जाऊ द्या, दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू. पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हेच सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत, माननीय देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे. माननीय भाऊ चंद्रकांत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांना आम्ही बोलवणार आहे, सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या वेळेस निमंत्रण देऊ. नाही बोलवणार. हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे. धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही. हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम. अरे तो बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय. हा पार्ट किरकोळ आहे, तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका. हा काय राजकीय आपला विषय नाही. बाकीची प्रेस वेगळी. आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय. तर मला तुम्हाला विनंती करायची आहे, सगळ्यांनाच तुम्हाला पण, की आमचं जरा सुडीत जाऊ द्या, दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू. पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे. समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल. सांगितलं ना ते काय जे नाही ते नाही सांगितलं. पवार साहेबांना बोलवणार की नाही? एक तारीख छत्रपती संभाजीराजांकडून पण देण्यात आली आहे. रायगडाचा तो सगळा विषय आहे. तुम्ही अनेकदा मुद्दा मांडला पण तो विषय आता कुठेपर्यंत आलाय? जो रायगडावरचा विषय बऱ्यापैकी थांबलेला दिसतोय तो मुद्दा आता.